आता किती सांग ओके दिसतं क्लिअर ओके फाइंड द अँगल बिटवीन द फॉलोइंग पेअर्स ऑफ लाईन्स आता दोन लाईनाच्या मध्ये अँगल काढपाचा सपोज तुका लाईन किती दिला असतलो आयदर इन वेक्टर फॉर्म और इन कार्टेशियन फॉर्म ज्यांना वेक्टर फॉर्मान दिलेला असता त्यांना फॉर्म्युला किती असते सांग याद किती असता कॉस थीटा इज इक्वल टू किती मॉड v1 वेक्टर क्रॉस नो ना ओके डॉट किती v2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ v1 वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ v2 वेक्टर सारखे आता b1 आणि b2 किती सांग जे लॅम्बडा वाणा खंयचो अँगल असतो तो किती वेक्टर दिला असतो की असतो v1 वेक्टर आणि की असतो v2 वेक्टर v1 आणि v2 किती आहेत बिकॉज देर आर टू लाईन्स सो एका b1 म्हणले जाल्यार किती म्हणटले आम्ही b2 हो फॉर्म्युला यूज करप केन्ना जेन्ना तुका काय दिला लाईन दिला लाईनाचो इक्वेशन दिला कसो इन वेक्टर फॉर्म ओके अँगल काढपाचा जाल्यार हो फॉर्म्युला यूज करप हे दिल्यार कार्टेशियन फॉर्म दिला किती यूज करता सांग फॉर्म्युला कार्टेशियन फॉर्म दिला यूज किती करता सांग फॉर्म्युला किती यूज करतात इझी b1 पहिले फॉर्म्युला असता असो इझी a1 मागीर किती a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन किती रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू रूट ऑफ a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर हो यूज करप असता आणि आम्ही किती घालता हांगा कसं सांगलं डिटर्मिन अयो भितर बेगीन रावना का ते हे सांग किती इम्पॉर्टंट सांग आमकां किती सांगितलं याद थीटा इज एन एक्यूट एंगल एन एक्यूट एंगल सद्दी किती ऑल एक्यूट एंगल्स आर व्हाट पॉझिटिव्ह आन्सर सोबत नेगेटिव्ह बी येलो आन्सर सोबत तुका नेगेटिव्ह बी येलो ओ मॉड्युलस किती करतलो नेगेटिव्ह फंक्शन किती करतलो पॉझिटिव्ह करतलो ओके तुमकां खबर आहा a1 a2 a3 ते खबर आहा किती सांग a1 b1 c1 ओके चलो a2 b2 c2 a1 b1 c1 किती डायरेक्शन रेशियोज ऑफ फॉर लाइन 1 इन कार्टेशियन फॉर्म आणि a2 b2 c2 किती डायरेक्शन रेशियोज ऑफ लाइन 2 क्लियर तुम्हाला कळलं फॉर्म्युला मात्र रिवाइज केलं आता काय दिला सांग फाइंड द अँगल बिटवीन द फॉलोइंग पेअर्स ऑफ लाइन दोन लाईना मग एक लाईनान केन्ना अँगल जायना दोन लाईन जायत ओके सो हो कितें आसता सांग b1 वेक्टर आणि हो कितें माझो b2 वेक्टर फॉर्म्युला कितें आसता डायरेक्ट सॉल्व करूया आम्ही cos थीटा इज इक्वल टू किती असतं सांग मॉड b1 वेक्टर डॉट b2 वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b1 वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ b2 वेक्टर सारखे करूया सॉल्व हांगा किती सांग व्हॅल्यू घालूया पुट करूया b1 वेक्टर किती b1 वेक्टर किती 3i कैप प्लस 2j कैप प्लस 6k कैप डॉट b2 वेक्टर किती i कैप प्लस 2j कैप प्लस 2k कैप डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ क्या येतले कळलो अंडर रूट ऑफ कित्याक मोड काट b3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ क्या येतलो 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर ओके आता डॉट प्रोडक्ट किती कसं जाता सांग ओनली किती आता कॉरस्पॉन्डिंग नंबर आयाचो आणि किती आय जी आणि के चा नंबर कोफिशियंट किती येतात मल्टिप्लाय सो 3 1 जा 3 प्लस 2 2 जा 4 प्लस 6 2 जा 12 अपॉन किती येतले सांग रूट ऑफ 3 स्क्वेअर किती येता 9 बरे आसा 9 प्लस 4 प्लस 36 इंटू रूट 1 प्लस 4 प्लस 4 सो एक सॉल्व काय घेतलो एक ऍड केला घेतले सांग 16 ना 19 येतले सारखे 19 अपॉन याची व्हॅल्यू ऍड केला घेतली सांग 49 रूट 49 आणि हांगा किती येता इंटू रूट 9 रूट 49 कोणाचो रूट 7 आणि 9 3 सो आन्सर किती येतले 9/21 बट आमकां एंगल विचारला न्हू
सो कॉस थिटा कितले येलो 19/21 थिटा जाय न्हू एंगल काढपायला येयला फाइंड कोसाइन ऑफ एन एंगल विचारू ना फाइंड कोसाइन ऑफ एन एंगल म्हळ्यार ओनली कॉस थिटा काढप ओके एंगल विचारल्यार कॉस त्या साइडीवर व्हरप सो घेतलो कॉस इनवर्स 19/21 कळ्ळें सेकंड वन तुम्ही करा सो एक एक करा तशें तुमकां प्रॅक्टीस जातली आता सॉल्युशन आता म्हाका सांग लाइन दिला दोन लाइन दिल्ले बट इन विच फॉर्म कार्टेशियन फॉर्म आता कार्टेशियन फॉर्म असता कित्याक काडटा सांग आमी ए बी A1 B1 C1 आता हो कितें A1 हो कितें आसतलो P1 आणि हो कितें C1 पळय चेक करपा जाय हां फर्स्ट कितें चेक करपा जाय सांग स्टँडर्ड फॉर्मान दिला की ना तो एक्सा फुडें काय आसो जायना आणि फुडें एक्स आसो जाय सेम गोज फॉर वाई एंड सेम गोज फॉर जेड मतलब क्या यहाँ टू भी नहीं होना चाहिए हुआ तो क्या करोगे कॉमन लोगे उसको नीचे लेके आओगे एक्स के आगे कुछ नहीं होना चाहिए एक्स वाई और जेड के आगे कुछ नहीं होना चाहिए है तो उसको क्या करना पड़ेगा पहले स्टैंडर्ड फॉर्म में लाओ म्हणजे तो स्टँडर्ड फॉर्मान जो येलो पळय तेने सकयल कितें येता त्या तुगे कितें आसतलें डायरेक्शन रेशोज सॉल्युशन स्टार्ट करा कितें सांग कॉस हो कितें A2 B2 आणि हो कितें जाता C2 सारकें सो कॉस ह्या फॉर्मुला कितें आसता आतां सजेस्ट सांगिल पळय इजी A1 B1 सॉरी A1 A2 प्लस B1 B2 प्लस घेतलो C1 C2 अपॉन घेतले अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर सेम लागत पळय ऑलमोस्ट लास्टाक इंटू रूट हांगा घेतले A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर सॉल्व करा वैल्यू पुट करूया सो A1 किती 2 इंटू -1 प्लस B1 किती 5 इंटू B2 8 प्लस C1 -3 इंटू 4 सारखे ब्रॅकेट घायला बरेशे बेगीन जाते तशें काय नाही अपॉन अंडर रूट ऑफ घेतले अंडर रूट ऑफ घेतले सांग 2 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस -3 सॉरी -3 स्क्वेअर इंटू रूट घेतले -1 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर सॉल्व काय घेतलो -2 प्लस 5 8 जा 40 -3 4 जा 12 अपॉन घेतले रूट ऑफ डायरेक्ट करूया तेका 4 25 किती जाले 29 प्लस 9 38 इंटू रूट 1 स्क्वेअर घेतलो -1 स्क्वेअर घेतलो 1 ओके घेतलो 64 आणि 64 आणि 16 64 आणि 16 किती 64 आणि 60 किती 8 नो 80 प्लस 1 81 ओके चुकला हा ना बरं डाउट भी ओके 40 माइनस हे करा 40 माइनस 14 26 सो 26 अपॉन किती येतले सांग 26 अपॉन किती येतले रूट ऑफ 80 हे किती 81 किती 9 आता पळया याचं फॅक्टर काढून पळया जाल्यार 2 किती येतले 14 जा 2 19 जा आणि 19 1 जा सुद्धा म्हाका दिसता कितें तरी प्रॉब्लेम खंय तरी रुटा खंय तरी चुकला कितें हो 2 स्क्वेअर कितें 4 29 आणि 9 38 सूरज दिखा ये देखा शुभम दिखा क्या हुआ देखते हैं हम लोग गलती का नहीं कुछ क्वेश्चन ही गलत लिखा हो तो आ क्यों नहीं रहा त्यानंतर तुम्ही नोट डाउन करत होता पॉज कर त्यानंतर व्हिडिओ सो सेम येता काय ना रॉंग ना
हांगा येता √38. सॉल्व करूंक मेळटा का फुडें सॉल्व करूंक मेळटा? कॅन्सल जातलो ना. सो आन्सर कितें सांग? कॉस थिटा थिटा कितें मेळटले? कॉस थिटा आशिल्लो. थिटा कितें मेळटले सांग? कॉस इनवर्स 26/9√38. ओके, सो बंद कर, पॉज कर. आज कितें दोन लाईन दिल्ले तुका कितें इन फॉर्म कार्टेशियन फॉर्म कितें फायंड करपाक जाय तेंचे मध्ये एंगल. तेजो सेकंड पार्ट तो क्वेश्चन नंबर 11 सेकंड पार्ट. सो A1 कितें हां पयलीं चेक कर की हां सगळं स्टँडर्ड आहा न्हू. XYZ. ओके, XYZ सगळं फुडें आसूं. ओके, हो कितें जालें तर A1, हो कितें B1 आनी हो कितें C1. A2 B2 C2 एंगल काडपाक जाय. सो कितें कसो काडटलो? फॉर्म्युला कितें आसता? cos θ इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इंटू रूट ऑफ A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. सो आन्सर कितें येतलें? A1 कितें 2 इंटू 2 इंटू अरे चुकला न्हू. हां 2 इंटू 4 प्लस 2 इंटू 1 प्लस 1 इंटू 8 अपॉन अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इंटू 4 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. एक सॉल्व काय घेतलो? 8 2 8 अपॉन रूट ऑफ 2 स्क्वेअर 1 स्क्वेअर 9 4 स्क्वेअर 1 स्क्वेअर सर 81. आन्सर घेतलो 10 10 18 अपॉन 3 इंटू 9 9 1 जा 9 2 जा. सो आन्सर कितें येता? कॉस थिटा कितें येता? 2 अपॉन 3. सो थिटा कितें? कॉस इनवर्स 2 अपॉन 3. हे जालें कंप्लीट. नेक्स्ट फाइंड द वॅल्यू ऑफ P. कितें फाइंड द वॅल्यू ऑफ P? आतां म्हाका सांग तुका दोन लायन्स दिल्ल्या बट हो स्टँडर्ड फॉर्मान दिला लायन ना. कित्याक तशें कित्याक म्हणलें? रिजन कितें? रिजन बींग कितें? फुडें कितें जाता पळय 1 मायनस एक्स कितें आसपाक जाय? x मायनस 1 आसपाक जाय. म्हळ्यार x फुडें आसपाक जाय आनी कितें x आसपाक जायना? नेगेटिव्ह आसपाक जायना. सो फर्स्ट कितें करो? कितें करा एडजस्ट करया. पयल्या एडजस्ट करून पयल्या सिम्प्लिफाय करपाक ट्राय कर. फर्स्ट तें काम करया. फाइंड द वॅल्यू ऑफ P म्हणला. P म्हणल्यार कितें? P ची व्हॅल्यू काडपाक जाय. P आहा तो त्याची व्हॅल्यू काडपाक जाय. आनी कितें दिला सांग? दोन्ही लाईन कितें आहे? म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. सो ऐक जेन्ना तुका दोन लाईन दिलो आनी तुका कितें dr अननोन दिल्ले आहे. एक dr मिसिंग आहा. dr कितें? dr मिसिंग आहे. सपोज तुका दोन लाईन्स दिल्या आनी कितें dr मिसिंग आहा आनी कितें सांग दोन्ही लाईन कितें? राइट एंगल्स. राइट एंगल्स म्हणल्यार कितें? एकमेकां वांगडा कितले एंगल करतात? 90 डिग्री. कॉस 90 कितें आसता? 0. सो काल केले फॉर्म्युला याद आहा? A1 A2 प्लस B1 B2 फर्स्ट क्वेश्चन केल्लो प्लस C1 C2 इक्वल टू घेतलो 0. आमकां खबर आहा परपेंडिक्युलर म्हणून 0 घेतलो. व्हॅल्यूज पुट करतलो आनी B ची व्हॅल्यू काडटलो मागीर. सो फर्स्ट आयडिया कितें मागेले? पयले स्टँडर्ड फॉर्मान पयले कन्वर्ट करप. कशें करतले कन्वर्ट? पयले मायनस कॉमन घे. कित्याक मायनस कॉमन घे म्हणलें सांगा? एक्साच्या फुडें कितें आहा? मायनस. जेन्ना मायनस कॉमन घेतलो कितें जालें सांग? एक्स घेतलो पॉझिटिव्ह एक 1 जो घेतलो नेगेटिव्ह अपॉन घेतले 3. सो सांग मायनस वयतलो सकयल वयचो ना डायरेक्ट बरयता. आता हांगा कितें कॉमन घेवपाक मेळटा? 7 कॉमन घेवपाक मेळटा. 7 सकयल गेल्यार घेतले सांग? y मायनस 2 अपॉन 2 रूट. आता 2/7 कसो येतात? कोण सांगू शकता म्हाका? तो खबर आहा प्रॉपर्टी केन्ना जाता पळय हो जो सकयल नंबर आहा तो ओर वयता. कळपाक जाय मातशें आयडिया आसपाक जाय. नेक्स्ट कितें? हांगा घेतले हो सेम हो स्टँडर्ड फॉर्मान आसा पयले. आतां घेतले हांगा कितें करतले सांग हांव? एक्साच्या फुडें कितें आहा? 7 आहा आनी कितें आहा? मायनस आहा. जाल्यार कितें करचें पडटलें? 7x कॉमन घेव 7 कॉमन घेव मायनस 7 कॉमन घेव. तेन्ना मायनस 7 कॉमन घेतलो कितें जातलें सांग? कितें मेळटलें? x मायनस 1 अपॉन घेतलो सांग?
-3/7 3p/7 क्लियर न्हू ओ मायनस सकयल वयतलो आणि 7 घेतलं त्याचे सकयल 3 याचे सकयल हे झाले आता हांगा घेतलं सांग इक्वल टू y -5/1 आणि हांगा कितें कॉमन घेवपा जाय ओन्ली मायनस कॉमन घेवन सकयल व्हरपा जाय सो घेतलो z -6/-5 हे मेळ्ळे आता म्हाका हो कितें सांग हो टर्म कितें a1 आणि हो कितें b1 आणि हो कितें c1 हो कितें a1 सॉरी a2 b2 आणि हो कितें c2 तुमकां खबर आहा जेन्ना दोन लायन्स परपेंडिक्युलर असतात when line 1 is perpendicular to line 2 त्यामुळे cos अँगल किती असतो त्यांच्यामध्ये 90 डिग्री cos 90 किती असता 0 सो हे दोन्ही डिआर्स नु सो फॉर्म्युला काय असतो सांग फॉर्म्युला शिकलो बी तुमका काल फर्स्ट क्वेश्चन केलं नाही त्याचेर एक्सरसाइज स्टार्ट केलं त्याचे नाही की असं फॉर्म्युला काय असता a1 b1 सॉरी b1 सध्या b1 आहे a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट कर a1 किती आहे -3 इंटू a2 किती आहे -3p/7 प्लस b1 किती आहे 2p/7 इंटू b2 किती आहे 1 आणि c1 किती आहे 2 c2 -5 इक्वल्स टू 0 आता काय सांग आता मल्टिप्लाय केलं घेतलं मायनस घेतलं प्लस 3 3 जा 9 9p/7 सारखे हांगा घेतले 2p/7 आणि हांगा घेतलं -10 इक्वल्स टू 0 सो कितें करा 7 घेवपा जाय न्हू सगळ्या एलसीएम काढलेलो बरो सो कितें करता इंटू 7 करता सकयल कितें करता इंटू 7 कित्याक तशें केलें सांगाय डिनोमिनेटर सेम जातलो आणि आन्सर घेतले सांग 9p प्लस 2p -70/7 इक्वल्स टू 0 और 7 त्या साइड वयतलो किती सांग किती मेळटलो आमकां 0 सो किती येतले 9p प्लस 2p किती 11p -70 इक्वल्स टू 0 7 0 वचून गेले घेतले मल्टिप्लाय केला घेतलं 0 सो आता 11p इक्वल्स टू 70 p घेतलं सांग 70/11 p काढपा लायले p काढले ओके आता काय शो करपा लायला इतून काय शो करपा लायला शो दॅट द लाइन्स आर परपेंडिक्युलर म्हणल्यार कितें तेंचो डीआरचो प्रोडक्टाचो सम कितें आसतलो इक्वल टू 0 मेळ्ळो जाल्यार कितें दोन्ही लाइन कितें आसतले परपेंडिक्युलर दोन लाइन दिल्ले आता सांग स्टँडर्ड फॉर्मान दिल्लो हा लाइन हय न्हू एक्स फुडें हा वाय फुडें हा झेड ओके एक्स वाय झेड हा स्टँडर्ड फॉर्मान दिल्लो सो आनी इजी जालें आमगेलें काम ओके जालें तर ओके a1 किती आहे बरें जा 7 मातशें तें बरोवपाक जाय b1 किती आहे -5 c1 खंय तो 1 a2 1 b2 2 c2 किती आहे 3 फॉर्म्युला खबर आहे तुमका किती असता पळया आम्ही a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 सपोज 0 मेळ्ळो जाल्यार किती आहे दोन्ही लाइन्स असतले एकमेका वांगडा म्युच्युअली परपेंडिक्युलर सो पहली पुट करया 7 into 1 plus -5 into 2 plus 1 into 3 7 म्हणजे 7 -10 plus 3 7 plus हे किती 3 किती 10 10 minus 10 किती 0 therefore किती म्हणतो सांग therefore किती lines are perpendicular to given lines are given lines are perpendicular to each other क्वेश्चन ऑलरेडी दिसता पण काय ना बंद ओके आता आमकां खबर आहा कसली लाइन तो सांगू शकता तुम्ही स्क्यू लाइन की पॅरलल लाइन सांगलेलें तुमकां कशें तरी याद करपा आसता कितें करप आसता सांग स्क्यू लाइन तुका कशें कळटलें की स्क्यू लाइन की रेशियो पळोवपाचो कोणाचो बी वेक्टराचो 1/2 -1/1 रेशो सेम ना हांगा येता 1/2 हाफ येता आनी हांगा येता -1 रेशो जेन्ना सेम आसना जाल्यार कसलो येता स्क्यू कळ अशें चलोवपा येता
स्क्यू लायनाचो फॉर्म्युला तुम्ही सांगचे ना, सांगला ना तो काय ते केन्ना सांगचे ना स्क्यू या ते कोण केन्ना सांगचे ना, पॅरेलल लायनाचो फॉर्म्युला यूज कर की स्क्यू लायनाचो फॉर्म्युला यूज कर. ती पॅरेलल लायनाचे फॉर्म्युला यूज केले बोल्या रॉंग. आणि कितें खंय पॅरेलल लावपा जाता तेजी स्क्यू यूज केलो जाल्यार बी रॉंग. 4 मार्क्स 4 मार्क्सा क्वेश्चन केन्ना 3 मार्क्सा केन्ना येवना, येयल्यार 4 मार्क्स येता पळय. स्पेस कितलं सोडलं पळय, कित्याक सोडला सॉल्व जाता जाता इतलं पावतलो आनी हांव बारीक बरयता तें तुमकां खबर आहा, हांव बारीक बरोवन करतलो. रेडी इजी. आता इतू कितें जाय सांगा, हो कितें फॉर्म्युला याद आहा न्हू, फॉर्म्युला कितें आसता फॉर्म्युला मातसो रिवायज करूया. फॉर्म्युला कितें आसता डी म्हळ्यार कितें डिस्टन्स बिटवीन टू लायन. डी कितें डिस्टन्स बिटवीन टू लायन, शॉर्टर डिस्टन्स बिटवीन टू लायन. फॉर्म्युला कितें आसता मॉड आसना मॉड हय मॉड सारकें मॉड b1 क्रॉस b2 डॉट a2 मायनस a1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b1 क्रॉस b2. परफेक्ट. कार्टेशियन फॉर्म किती असता पळया, कार्टेशियन फॉर्म कशें याद कोणा याद d इज इक्वल टू डिटर्मिनंट और मॉड नो डिटर्मिनंट. आता हो किती चलतलो डिटर्मिनंट, खंय डॉट मॉड येता खंय डिटर्मिनंट कळपाक. हो कितें x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 मागीर सांगलें सांग b1 c1 मागीर कितें a2 b2 c2 अपॉन रूट कितले सांग कितले सांग ओके एक पयले हेर होगा b1 c2 b1 c2 मायनस c1 b1 b2 नो द होल स्क्वेअर भितर की भायर भितर होल स्क्वेअर श्योर हांगा अशें म्हाका सांग रोड कितें दिता जाल्यार तेंदर कितें सुटलें ना तुमगेले प्लस ना होल स्क्वेअर भितर कितें दिता सांग रूट घालून फायदो कितें जालें तर कितें चुकता तुमी पळय चॅक करा तशेंच आहा फॉर्म्युला बट तिगी जाणां कंबायन्ड रूट ओके अशें तें कितें कंबायन्ड रूट म्हाका बी विसरलो. हांगा घेतलें हे ब्लॉक करप a1 2 मायनस कितें c1 a1 a2 द होल स्क्वेअर. हांगा घेतलें प्लस हेका ब्लॉक करप a1 b2 मायनस b1 द होल स्क्वेअर. कळ्ळें दोन फॉर्म्युलाच. आनी फॉर्म्युला कितें आसता पॅरेलल लायनाचो फॉर्म्युला कितें आसता d इज इक्वल टू मॉड कितें b वेक्टर इजी. हांगा b1 b2 आसना b वेक्टर डॉट सेम a2 मायनस a1 अपॉन घेतलो मॅग्निट्यूड ऑफ b वेक्टर जालें. हो कितें पॅरेलल लायनाचो वन. कशें कळलें पॅरेलल आहा की ना तें तुमकां dr प्रोपोर्शनल आसलो जाल्यार कितें पॅरेलल लायनाचो फॉर्म्युला यूज करप. dr प्रोपोर्शनल ना जाल्यार स्क्यू लायनाचो फॉर्म्युला यूज करप टू फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स. एक्चुअली मेमोराइज करचें काय ना सगळेच तुम्ही इतलं प्रॅक्टिस करता तितलं तुम्ही मेमरी. चल स्टार्ट. सोल्युशन कितें सांगायचं सोल्युशन कितें आसता पयलीं आमी आयडेंटिफाय करा. हो कितें b1 वेक्टर आनी हो कितें b2 वेक्टर. हो कितें a1 वेक्टर आनी हो कितें a2 वेक्टर. पयलीं पार्ट सगळे काडया मागीर लास्टाक क्लब करया सगळे. पयलीं कितें काडटलो b1 क्रॉस b2 काडटा तो खबर आहा न्हू फॉर्म्युला भितर b1 क्रॉस b2 लागता b1 क्रॉस b2 आनी क्रॉस प्रोडक्ट कशें घेता सांग डिटर्मिनंट घालप i j k क्रॉस प्रोडक्ट अशें घेता न्हू. आनी कितें कोफिशियंट कितें फर्स्टाचो कोफिशियंट कितें 1 मायनस 1 1 आनी b2 वेक्टराचो कोफिशियंट कितें 2 1 2. व्हेरी गुड. सो एक सॉल्व काय घेतलो i पयलीं डायरेक्ट करया -2 -1 -3 i कॅप मागीर मायनस पयलीं जी बरोवन दवरया मायनस जे बरोवन दवरता कितें जाता तें मायनस जे बरोवन दवरता 0 येता 0 येता सारकें 1 2 जा मायनस 1 2 जा सो काय येतलो 2 - 2 विच इज 0. आतां या प्लस के कॅप काय येतले 3 येतले 1 1 जा 1 मायनस आणि मायनस प्लस मागीर 1 2 जा 2 1 + 2 3 हो जालो. इतलं फास्ट काडप. ओके सो मागीर घेतले मागीर मॉड काडपा जाय न्हू हेजो कितें मॅग्निट्यूड जाय हेजो मॅग्निट्यूड मॉड न्हू मॅग्निट्यूड जाय. हेजो मॅग्निट्यूड कशें काडटा सांग
व्हॅल्यू येयले न्हू रूट ऑफ -3 प्लस 0 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. -0 आणि +0चे काय फरक असणार. आन्सर काय येतलो 18 येतलो न्हू. अशें बरोवपा शकना करा 18 कितें बरोवपा शकता 9 × 2 9 × 2 सो 3 रूट ओके डायरेक्ट नाका तुमकां कळचें ओके 9 × 2 आन्सर काय येतलो रूट ऑफ 9 कितें 3 सो आन्सर काय येतले 3 रूट 2 जालो होय मेळ्ळो. आतां कितें जाय एक उरला a2 - a1 काडपा जाय. a2 वेक्टर मायनस a1 वेक्टर. a2 वेक्टर आतां इतले डायरेक्ट करचे नाका चडच फास्ट केलेशें एक्चुअली इतले लेंथी जाता इतले शॉर्टकट. आतां मातशें तरी बरयता a2 - a 2i कॅप मायनस j कॅप प्लस k कॅप मायनस मायनस करता फ्रॉम ब्रॅकेट i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. एका सॉल्व करया काय येतलो 2i कॅप मायनस i कॅप मायनस j कॅप मायनस 2j कॅप मायनस 3j कॅप k कॅप मायनस k कॅप 0 k कॅप होय मेळ्ळो. आतां कितें करपा जाय आतां फॉर्म्युला कितें d = mod ऑफ b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर डॉट a2 वेक्टर मायनस a1 वेक्टर अपॉन कितें जाता मॅग्निट्यूड ऑफ b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर. आता व्हॅल्यू पुट करया न्हू a1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर किती येयल्लो सॉरी b1 वेक्टर क्रॉस b2 वेक्टर किती येयल्लो -3i कॅप प्लस ओके मायनस ओके बरें आसा -0j कॅप प्लस 3k कॅप. याचो डॉट कोणा वांगडा a2 - a1 करून किती येता i कॅप मायनस 3j कॅप प्लस 0k कॅप अपॉन किती येतले मॅग्निट्यूड किती येतला एला 3 रूट 2 सॉरी. एका सॉल्व काय येतलो -1 1 जा -3 अदर 0 आणि होय 0 अपॉन घेतले 3 रूट 2 3 आणि 3 कॅन्सल. आणि सांगलें की सांगलेले आता डिस्टन्स किती असता सद्दी पॉझिटिव्ह त्याला किती घालता आम्ही मॉड्युलस साइन. सो आन्सर घेतला आता 1/√2 क्लियर. 4 मार्क्स मेळ इतले करप 4 मार्क्स घे. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला सगळे पुट करपा वचना कळ्ळें पहिले सगळे सेपरेटली काढा मागीर क्लब करा तुका इझी पडटलें सद्या. सगळे काम एक वांगडा करपा वचना सगळ्याची व्हॅल्यू काड मागीर डेटा भितर पुट कर इझी जातलें. हो जालो. आता पळय हो फॉर्म्युला तुमकां कळ्ळें वेक्टर फॉर्म असल्यार हे यूज करता आमी. आतां कितें दिला सांग शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन. फर्स्ट कितें करप रेशो काडप डीआरचा रेशो कितें आसपा जाय प्रोपोर्शनल असल्यार कितें पॅरलल लाईन प्रोपोर्शनल ना जाल्यार स्क्यू लाईन. a1 अपॉन a2 करून पळय 7/1 म्हळ्यार 7 -6 - -2 सो 3 सो जालो फेल थंयच फेल जालो. स्क्यू हो कितें आतां सगळो डेटा आता तू कितें जाय x1 x2 सगळे जाय न्हू. आता x1 कशें काडटले आतां फिगर आउट करतले सगळे x1 x2 सगळे काडया. x1 कितले येता हेका पळय ऑब्जर्व कर -1 तू फॉर्म्युला मायनस असतो न्हू हांगा येता बट आन्सर प्लस कसो येयलो आसतलो जेन्ना x1 मायनस आसतलो आणि फॉर्म्युलाचो मायनस मायनस घेता प्लस अशें येता. केन्ना प्लस आन्सर येयलो न्हू म्हणल्यार मायनस आन्सर देता. आणि हांगा घेतले y2 घेतले y1 घेतलो -1 आणि z1 -1 इतलो कळ्ळें. आता हे कितें x2 कितें 3 y2 कितें 5 आणि z2 7 कळ्ळें. हे मेळ्ळें. आता a1 b1 हे काडया. a1 कितें a1 7 a2 सॉरी b1 -6 c1 1 आणि हांगा a2 1 b2 -2 आणि c2 कितें c2 1 हे सगळे डेटा मेळ्ळो. आतां कितें जाय फॉर्म्युला काडपाक इझी. सो फॉर्म्युला कितें आसता d इतलं करया या पयलीं सेपरेटली काडया हांगा बी सेपरेटली काडया नाका सेपरेटली काडल्यार तुमी फॉर्म्युला कशें हे करतले फॉर्म्युला तुमी क्रिएट कशें करतले तुमी नाल्यार पळय
आयदर तुम्ही सेकंड फॉर्म शिका नाल्यार कितें एका वेक्टर हा पळय कार्टेशियन फॉर्मा पयलीं वेक्टर फॉर्मान कन्वर्ट कर हे करपाक शकता अशेंय करपाक मेळटा पयलीं कार्टेशियन फॉर्मा कितें करतले वेक्टर फॉर्मान कन्वर्ट करतले मागीर ते यूज करप होच फॉर्म्युला लावप बट मातसो टायम लागतलो तुका मेळटा कार्टेशियन बी यूज करपाक मेळटा बट कितें ते सांगता सपोज तूं कोणाक कार्टेशियनाचो फॉर्म्युला याद उरना कोणा सपोज कार्टेशियनाचो फॉर्म्युला याद उरना की बरो व्हडलो फॉर्म्युला तो आनी तुका लोकांक याद बी उरना चडशे लिटरली सगळे जाय जाणांक याद बी उरना सो तेन्ना कितें करप कार्टेशियन फॉर्मान लायन दिला पळय ताका पयल्या वेक्टर फॉर्मान कन्वर्ट करतले तुमी ओके एकल्या लॅमडा बरोबर एकल्या म्यू बरोबर लॅमडा आनी म्यू कितें स्केलर ते कळ्ळें कितें नंबर आसूं शकता हांगा लॅमडा गेलो जरूरी नहीं है कि ये लैम्डा 2 है मान ली जरूरी नहीं है कि ये भी 2 हो ये 3 भी हो सकता है 4 भी हो सकता है इसीलिए हम लोग यहाँ म्यू लिखते हैं ये स्केलर थे कळे मल्टिपल्स तो त्याला हम म्यू बरयता सेकंड लाइन पयलीं ना कितें करा पयलीं कार्टेशियन फॉर्मा पयलीं वेक्टर फॉर्मान कन्वर्ट करा काल शिकयलें तुमकां मागीर यूज करा हे फॉर्म्युला येले आयदर डायरेक्ट बी करपाक शकता तुम सगळे डेटा काढले न्हू आतां तुम फॉर्म्युला खबर आसल्यार खबर ना जाल्यार कितें करप हे यूज कर पयलीं वेक्टरान कन्वर्ट कर मागीर हे यूज तशें कांय ना कोण तुमकां कांय म्हणचो ना म्हणल्यार म्हाका सांगा कोण काय म्हणचो ना तुम ओके आता हे कितें सांग x2 मायनस x1 कितें y2 मायनस y1 हांगा घेतल्या z2 मायनस z1 हो कितें a1 b1 c1 आनी हो कितें a2 b2 c2 आता फॉर्म्युला होल रूट ऑफ कितें येतलें आता हेका बंद करप सॉरी हय कोणा बंद केलें पयलें हेकाच न्हू हय b1 इंटू c2 मायनस c2 इंटू b1 काय कन्फ्युजिंग c1 इंटू b2 द होल स्क्वेअर प्लस आता हेका ब्लॉक कर a1 इंटू c2 अरे c2 माइनस c1 into a2 the whole square plus a1 into b2 minus b1 into a2 the whole square हे झाले आता किती करूया व्हॅल्यू पुट करूया सो d इक्वल्स टू आता किती x2 minus x1 2 3 minus of minus 1 4 5 minus of minus 1 6 7 minus of minus 1 8 कळलं हे फॉर्म्युला मग इथे a किती a1 किती 7 minus 6 किती झालं वेस्ट करतात ऍक्टिंग ते मागेल 1 minus 2 1 upon b1 किती आहे हा -6 into मायनस डायरेक्ट करे अशी बेजार सारखे न्हू बेजार डायरेक्ट केले बरे ना -6 into 1 -6 मायनस 1 into -2 मायनस कळलं किती आता फॉर्म्युलाचं +2 द होल स्क्वेअर आता किती हे झाले एक ब्लॉक केलो आता एक ब्लॉक करूया 7 into 1 7 minus 1 मातशें तरी दाखया न्हू तेमकां मातशें दिसो नाका कितें तरी केलें म्हणून डायरेक्ट सॉल्व करता म्हणल्यार टिचर बेजारतली मागीर एका ड्राइव ब्लॉक करप हय विसरलो 7 into -2 -14 मायनस आणि मायनस घेतला +6 द होल स्क्वेअर चेक सॉल्व कशें पडलं आता अजूनही किती जातलें दिसता आता डिटर्मिनंट सॉल्व करपाचें हांगा आय कॅप जे कॅप के कॅप ओके प्लस मायनस प्लस दियो ओके सो घेतलो 4 into -6 into 1 -6 हे डायरेक्ट करूया -6 -6 + 2 -6 + 2 किती आहे -4 आता -6 ब्रॅकेट 7 minus 1 7 minus 1 6 मागीर +8 ब्रॅकेट -14 + 6 -14 + 6 8
मायनस -8 सॉरी -8 इथे झाले आणि हांगा किती मोड मोड हो मोडाचं बी काम करतलो दोन्ही काम 2 in 1 रुटामध्ये होल मोड सगळ्यात बट रुटामध्ये केन्ना तुका मोड येऊन फायदो बी अशें ना रुटाचे मोड ना दिसता असा सो रुटाचे मोड उरलो बीन रुटा भितर तो सॉल्ट नंबर किती मेळटले पॉझिटिव्ह मेळटले काय फायदो ना त्याचा त्या व्हडले तर हाय कर असते ऍक्च्युली फॉर्म्युला मोड असे ते ऍक्च्युली असं आम्ही काय आपण घेतले सो आपण गेले सांग बेगीन फास्ट -6 + 2 -4 आणि -4 चा स्क्वेअर किती आहे 16 नो 16 36 आणि हांगा किती येतलो 64 शा एलिसनाला आवाज येईल बघा किती येयला आन्सर घेतलो -16 -36 -64 अपॉन किती येता एका ऍड केल्या घेतलो 64 80 आणि 126 दिसतं रे 126 काय इतलं फास्ट कशी 116 एक सॉल्व करूया आता 2 5 and 8 घेतलं 2 1 आणि काय ऍड केल्यात ना बेस्ट जोक 116 अपॉन घेता आणि मॉड न्हू सो मॉड किती करतलो नेगेटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह करतलो आणि हांगा सगळं घेता 116 सो कशें बरोवपाक शकना हेच सॉल्व केलें मिस्टेक केलें मरे 116 अपॉन रूट ऑफ 116 कशें बरोवप आता रूट ऑफ 116 into 116 कळ्ळें अपॉन घेतलो रूट ऑफ कळ्ळें न्हू एक कॅन्सल जातले आणि आन्सर घेतला आता आता घायला ते 2√29 कितें युनिट्स बरया डिस्टन्स न्हू हांव विसरलो युनिट्स बरोवपाक जाय हांगा बी युनिट्स डिस्टेंस नो सो यूनिट्स सबंध ये तुम्ही सॉल्व करायचं CW त्यामध्ये तुम्ही हे सॉल्व करा पॅरलल लाईनचा फॉर्म्युला आहे सेम शकाल सेम म्हणा बी ओके सो आता हे इम्पॉर्टंट ना बट क्वेश्चन क्वेश्चन इम्पॉर्टंट कित्याक तुका डायरेक्टली तो स्टँडर्ड फॉर्मान दिवना तेमी कित्याक दिला सांग 1 - t हांगा म्हाका सांग कोफिशियंट कितें फुडें तो लॅमडा जाग्यार कितें दिला हांगा t दिला आणि म्यू जाग्यार हांगा कितें दिला s पळय कितें करप तेका a वेक्टर सेपरेटली बरोवप प्लस लॅमडा टाइम्स b वेक्टर या s टाइम्स b वेक्टर तर त्या फॉर्मान कन्वर्ट करचा पडटलें पयल्या कशें करतले फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाइन्स ऑफ द वेक्टर इक्वेशन आर एस फॉलोज सो पळय कितें करप सॉल्व करून पळय आर वेक्टर कितें आसा सांग तेका ओपन करूया ओपन केलें कितें येतलें फर्स्ट तेका ओपन केलें कितें येतलें सांग तेका ओपन केलें कितें येतलें i कॅप मायनस t i कॅप सारकें एक ओपन केलें कितें मेळटलो प्लस t कॅप सॉरी t j कॅप मायनस 2 j कॅप आणि हांगा कितें येतलो प्लस 3 k कॅप मायनस 2 t k कॅप कळ्ळें न्हू मल्टिप्लाय केलो आनी साइन ओपन केली सो आतां कितें सांग आतां कितें कर जे टर्म्साकन टी कनेक्टेड ना ताका एक कडे बरे एक जालो i कॅप आनी कितें येता मायनस 2 j कॅप आनी कितें प्लस 3 k कॅप हे जालें ब्रॅकेट घालो कितें म्हाजो a वेक्टर a1 वेक्टर आनी हांगा कितें येतलो प्लस कितें बरोवप t प्लस t सो दी प्लस आसा जाय फुडें प्लस t आता हांगा घेतलं सांग प्लस t हांवें भायर घेतला सो उरलो कितें मायनस i कॅप आता काय प्लस j कॅप आणि घेतले मायनस 2t k कॅप बी नो सॉरी 2k कॅप t भायर घेतलं न्हू
सो फॉर्मान कन्वर्ट झालं हो कितें A1 वेक्टर आनी हो कितें B1 वेक्टर आमकां खबर ना तसो बरयता आमी कोणा खबर स्पॅरल बी येयलें जाल्यार यू नेवर नो बट आतां सेकंड वन एक सॉल्व करया कितें येतलो एक्स ओके एस आय कॅप प्लस 1 I cap plus 2s j cap minus 1 j cap minus 2s k cap minus minus 1 k cap. आता कितें जे टर्म्सा कडेन एस ना ताका एक कडेन बरी सो घेतलो 1 I cap minus 1 j cap minus 1 k cap हो एक वेक्टर जालो प्लस कितें कॉमन घेतलो एस ओनली प्लस एस कॉमन घेवप सो हांगा घेतलो आय कॅप प्लस 2 जे कॅप मागीर मायनस 2 के कॅप एस कॉमन घेतला न्हू आतां हो कितें A2 वेक्टर आनी हो कितें B2 वेक्टर दोन्ही सेम आहे ना हांगा येता -1 हांगा येता 1/2 हांगा येता 1 सो कितें स्क्यू सिमेट्रीचो फॉर्म्युला लाय आन्सर काड आता हो भी सॉल्व करना हे आता हांगा कितें लागतले सांग पैरेलल तुम फॉर्मूला केला पैरेलल देखो ये दोनों देखो पहले क्या देखते हैं हम लोग बी देखना पड़ेगा हमें ये दोनों सेम है मतलब क्या पैरेलल मतलब किधर रेशियो किधर पैरेलल दोन्ही सेम वेक्टर सेम आता b1 b2 घेवचा ना कितें घेतलो b वेक्टर बरयतले का हो b वेक्टर आनी हो कितें a1 वेक्टर आनी हो कितें a2 वेक्टर फॉर्म्युला यूज कर फॉर्म्युला कितें आसता b वेक्टर डॉट a2 माइनस a1 अपॉन मैग्नीट्यूड ऑफ b वेक्टर सिंपल एज एन इजी चल बंद